आता आपल्याला पफ बाहीची स्लीव्स तयार करायची आहे. पफ स्लीव्स त्यासाठी बाहीची लांबी आहे, बाहीची लांबी मोजून घ्यायची. बाहीची लांबी आहे 9 इंच. तर आता पफ स्लीव्स साठी एक्स्ट्रा बाही घ्यायची असते. आता हे पहिले 9 इंच माप आपण टाकून घ्यायचे. 9 + अर्धा 9.5 इंच हे बाहीची लांबी टाकून घेतली. दंडघेर तो पण मोजून आपण मग त्याच्यावरती माप टाकून घेणार. दंडघेर आहे 5. 5 मध्ये 3+ करून हा 8 इंच हा आपला दंडघेर तयार झाला. हा दंडघेर हा चौकोन तयार करून घ्यायचा 9.5 इंच लांबी. हा दंडघेर तयार झाला पूर्ण. आता इथे कट पण टाकून घ्यायचा. 3 इंच हा कट, आतमध्ये 1 इंच आणि इथे पण 1 इंच. सुरुवातीला आपल्या साध्या बाहीचं माप पूर्ण टाकून घ्यायचं आणि तो आकार पण देऊन घ्यायचा. आता हा आपला पहिला आकार आहे. आता आकार दिल्यानंतर आपल्याला हे माप मोजून घ्यायचं. आता हा पॉईंट आपला इथून तर हा मध्य पॉईंट हा 5 इंचावरती आहे. तर हा पॉईंट आपण इथे 2.5 इंच हा मोजून घ्यायचा. याचा मध्य पॉईंट किती येतो 2.5. तर हा 2.5चा पॉईंट आणि किंवा 3 इंच पॉईंट, हा पॉईंट इथे आपल्याला 3 इंच टाकून घ्यायचा आपल्या पफसाठी. 3 इंच हा पॉईंट आणि हा इथून आपला हा राऊंड पहिले मोजून घ्यायचा. किती हा आपला 7.5 इंचाचा. आता हा 7.5 इंच आपल्याला इथे हा मध्य पॉईंट किती झाला 6.5 इंच. त्याचा हा मध्य पॉईंट काढून हा इथे 3 इंच हे पण माप मोजून घ्यायचं. इथे 3 इंच पफसाठी उंची टाकून घेतली. इथे हा 3 इंच हा पॉईंट काढून घेतला. आता आपल्याला फक्त इथे राऊंड द्यायचा आहे. तर ह्याला हा 1 इंच माप टाकून घ्यायचे आणि आपल्याला ह्या पॉईंट पर्यंत आपल्याला पफ काढायचा आहे. हा आधी हा इथून हा या पॉईंटला जोडायचा. हा पॉईंट आपण फक्त ह्या पॉईंटसाठी काढलेला आहे. हा 1चा पॉईंट घेऊन हा गोल शेप द्यायचा आणि ह्या पॉईंटला जोडून हा आकार असा तयार झाला आपला पफचा. आपला फक्त हा पफ तयार होणार आहे. तर इथून हा याचा पॉईंट हा किती तयार झालेला आहे, हा इथून ते इथपर्यंत हा 3 इंच. तर हा 3 इंच पर्यंत आपल्याला इथे इतका आपला पफ तयार होणार आहे. तर ह्या गोल एवढ्या राऊंड मध्ये आपल्याला पफ तयार होईल आणि ही आपली नेहमीप्रमाणे तेवढी बाही तयार होणार आहे. अशा पद्धतीने ही पफ बाहीची आपण कटिंग करून घेणार आहोत. आता खालच्या बाजूने दंडघेराच्या साईडने आपल्याला 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. हा 1/2 इंच आणि हे पूर्ण सरळ कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर इथे 1 इंच अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर आता ह्याला एकच आकार द्यायचा असतो, कारण हा आपल्याला दोन्ही साईडने पफ घेऊन बाही जोडायची असते. ती अशा पद्धतीने हा गोल राऊंड असा कट करून घ्यायचा व्यवस्थित. आणि हा 3 इंचाचा जो पॉईंट आहे हा पॉईंट याला आता इथे थोडंसं कट मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला इथून ते इथपर्यंत आपल्याला चुना टाकायचा आहे. म्हणजे हा पफ तयार होईल. अशा पद्धतीने हा पफ बाईचा आकार तयार होणार आहे. इथून ते इथपर्यंत आपला हा पफ बाई तयार होणार आहे. अशा पद्धतीने पफ बाईची ही कटिंग केली आहे आपण. या पद्धतीने नवीन नवीन बाहीचे प्रकार शिकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.